आता ESPN ला मी विनंती करेल की शिकाळे धरायला तुम्ही हे कारण आज पत्रकार मारला तुम्हाला फक्त लिहिता पाहिजे तुम्ही फक्त पैसे गोळा करताय का सर्वसामान्य बारामतीकर आता फुकट मरतोय रस्त्यावर मी 4 दिवसापूर्वी प्रशासनाच्या मार्फत म्हणजे प्रांत साहेबांच्या मार्फत RTO विभाग आणि पोलीस विभागाला अंतविधीचं सामान दिलं कशासाठी दिलं की बाबा तुम्ही ही जी अवजड वाहतूक आहे या अवजड वाहतूक आहे या अवजड वाहतुकीवरती निर्बंध आणायला आता शाळेचा टायमिंग आहे सकाळची शाळेतल्या मुलीचा जी स्पोर्टमध्ये राज्यात पहिली आली आणि तिचा आजोबा जे पत्रकार होते आज त्या पत्रकाराचा जीव गेलाय ती जी स्पोर्टमध्ये चमकणारी विद्यार्थिनी होती इयत्ता 6वीची तिचा पाय मोडलाय म्हणजे ती आता काय तिचं आयुष्य बरोबर झालं ना संपलं तिथं ती ज्या चमकणार होती तीच तुमच्याकडनं हिरावून घेतलंय ह्याला जबाबदार कोण आहे ह्याला जबाबदार इथलं प्रशासन आहे इथलं पोलीस प्रशासन आहे इथलं आरटीओ आणि इथं जे PWD ची कामं चाललेली आहेत ती PWD ही सगळी मिळून ह्या सगळ्या मिळून लोकांनी हा घेतलेला बळी आहे आणि यांच्यावरती 302 नुसार कारवाई झाली पाहिजे ही हत्या आहे हा अपघात नाही ही हत्याच आहे आता हे ग्रामस्थ काय सांगतात इथं खाद्य रस्ता बंद केलाय संस्था कुणाची आहे रोहितदादा पवारांची आहे मग रोहित पवारांच्या संस्थेने इरिगेशनची जागा बळकावली तिथं अतिक्रमण केलंय खाद्य रस्ता बंद केलाय मग तुमचा धंदा आहे तुम्ही काय गोरगरिबांना फुकट शाळा शिकवताय काय शिकवली कुणाला ऍडमिशन भेटलंय का बाबा आता तर पैसे देऊन कुणाला विचारा बारामध्ये इथं फुकट ऍडमिशन फ्रीमध्ये ऍडमिशन देत पण नाहीत आणि ऍडमिशन बी देत नाहीत आणि वरनं तुम्ही खाजगी जो रस्ता आहे तो रहदारीचा रस्ता तुमच्यासाठी वापरताय पार्किंग